हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी 17 जानेवारी 1990 रोजी मुंबई चौपाटी येथे भगवद्गीतेवरील दिलेले प्रवचन असून त्याचे शीर्षक आहे गोंधळात शांतता शोधणे. ओम नमो भगवते वासुदेवाय. Thank you very much for taking your precious time and joining us. आज तुमचा मौल्यवान वेळ इथे येऊन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. How to find peace in an age of chaos. आज मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. Of course, अराजकतेच्या युगात शांती कशी मिळवावी या विषयावर बोलण्यासाठी मला आज आमंत्रित करण्यात आले होते. अर्थात हे अराजकतेचे युग आहे हे पटवून देण्याची तुम्हाला फारशी गरज आहे असे मला वाटत नाही. when we आज ज्यावेळी आपण बातम्या वाचतो त्यावेळी आपल्याला जवळजवळ 99% वाईट बातम्याच आढळतात. आपल्याला दहशतवाद, युद्ध, हिंसाचार, गुन्हेगारी, रोगराई, अंमली पदार्थांचे व्यसन, मद्यपान, विविध प्रकारचा लोभ आणि शोषण आढळते. various forms of greed, exploitation, आता कधीकधी असे म्हटले जाते की आपला हा समाज एका शरीरासारखा आहे. ते एक सामाजिक शरीर आहे. that this society आता डॉक्टरांना प्रथम रोगाच्या लक्षणांनुसार निदान करावे लागते. त्या रोगाचे कारण काय आहे? आज आपल्या समाजात कधीकधी असे दिसून येते की सामाजिक, वैद्यकीय किंवा इतर परोपकारी साधनांद्वारे आपण या जगातील अराजकतेवर काही प्रमाणात तोडगा काढू शकतो. sometimes we find that उदाहरणार्थ, अलीकडेच मी अमेरिकेत होतो आणि तिथे असताना जर्मनीतील बर्लिनची भिंत पाडली जाणार असल्याची बातमी आली आणि संपूर्ण अमेरिकेत लोक आनंद साजरा करत होते. कारण तुम्हाला माहीत आहेच की अमेरिका जगात स्वातंत्र्याचा मार्गदर्शक असल्याचा अत्यंत अभिमान बाळगतो आणि अर्थातच तो जगात साम्यवादाविरोधातला प्रमुख समर्थक आहे. त्यामुळे या जगात हे एक अतिशय प्रतिकात्मक, सकारात्मक शुभचिन्ह मानले जात होते. बर्लिनची भिंत मी लहान असताना ज्यावेळी 1960च्या दशकात ती पहिल्यांदा उभारली गेली त्यावेळी अमेरिकेतील प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ती बातमी होती. तो सर्वात मोठा अत्याचार मानला जात होता आणि ज्या प्रमाणात एखादी गोष्ट अशांतता निर्माण करत असेल ती पाडल्यावर आनंद साजरा करण्याचे मोठे कारण असते. front page news तर मग ही खरोखरच समस्येची समाप्ती आहे का? राजकीय व्यवस्था सतत बदलत असतात. something is causing this दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी ज्याला सर्व युद्धांचा अंत करणारे युद्ध म्हटले जात होते त्यावेळी मोठा आनंदोत्सव साजरा झाला होता. so माझ्या देशात पहिल्या महायुद्धाच्या शेवटी मोठा आनंदोत्सव साजरा झाला होता. त्यांना वाटले की आता सर्व काही ठीक आहे. political त्याचबरोबर क्रांतिकारक युद्ध, गृहयुद्ध, अमेरिकन मेक्सिकन युद्धही झाले. या जगात नेहमीच युद्धे होत असतात आणि आताही त्यावर उपाय सापडला आहे असा तात्पुरता आभास निर्माण झाला आहे. There was also the Revolutionary War, the Civil War. परंतु ज्या आजारामुळे ही समस्या मुळात निर्माण झाली आहे तो आजार जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्यावर कोणताही उपाय नाही. Appearance that there is a cure मला आमचे आध्यात्मिक गुरु परमपूज्य
AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांची आठवण आहे. 1966 साली ज्यावेळी ते पहिल्यांदा न्यूयॉर्क शहरात आले होते, त्यावेळी ते त्यांच्या काही नवीन शिष्यांसोबत संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीसमोर उभे होते. तिथे त्यांनी वर पाहिले आणि त्यांना वाऱ्यावर फडकत असलेले अनेक ध्वज दिसले आणि ते म्हणाले, हे लोक संयुक्त राष्ट्रांविषयी बोलत आहेत. ते म्हणाले, इथे कितीही ध्वज असले तरी अनेक राष्ट्रे विखुरलेली आहेत आणि शांततेसाठी त्यांचे सर्व प्रयत्न असूनही जगभरात अजूनही हिंसा, द्वेष आणि विध्वंसक राजकारण सुरू आहे. कारण या लोकांना हे समजत नाही की या गोंधळाचे कारण काय आहे. वस्तुतः बर्लिनमधील भिंत जरी कोसळली असली तरी मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो की भिंतीच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील प्रत्येक व्यक्तीला वृद्ध व्हावे लागेल, आजारी पडावे लागेल आणि मरावे लागेल. आणि ही एक गोंधळलेली दयनीय परिस्थिती आहे. I guarantee you with 100% म्हणूनच भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात, Lord Shri Krishna describes in Bhagavad Gita, Mamopeti punarjanma dukalayam shashvatam. याचा अर्थ असा की हे भौतिक जग स्वभावतःच अनागोंदी आणि दुःखाचे स्थान आहे. का? कारण येथील प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. काळाच्या शक्तीने प्रत्येक गोष्ट विनाशाच्या प्रक्रियेत आहे. काळ प्रत्येकाच्या जीवनाला भयभीत करत आहे. तुम्ही जन्माला आल्याच्या क्षणापासून तुमचे हृदय धडधडायला लागते. वास्तविक पाहता गर्भाधानावेळी जीव असतो आणि मग हृदय धडधडायला लागते आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर, घड्याळाच्या प्रत्येक टिकटिकबरोबर काळाची शक्ती तुमचे आयुष्य हिरावून घेत आहे. राष्ट्रात शांतता आणि स्वातंत्र्याच्या काळातही प्रत्येकाला जीवनाच्या या अंतिम निष्कर्षाला सामोरे जावेच लागते. वार्धक्य, रोग आणि मृत्यू श्रीकृष्ण गीतेत वर्णन करतात. या जगाच्या नश्वर स्वरूपामुळेच हा खरा आनंद मिळू शकत नाही, खरी शांती मिळू शकत नाही. जोपर्यंत आपण स्वतःला केवळ या भौतिक अस्तित्वाचे उत्पादन मानत आहोत तोपर्यंत. म्हणून जर आपल्याला शांती मिळवायची असेल तर आपल्याला खरी समस्या ओळखावी लागेल आणि ती म्हणजे आपण स्वतःला नश्वर, नाशवंत भौतिक घटकांनी बनलेले मानत आहोत. भगवद्गीता हे वर्णन करते की आपण हे शरीर नसून शाश्वत आत्मा आहोत. आत्मा शाश्वत आहे, तो ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि तो परमानंदाने परिपूर्ण आहे. आत्मा परमानंदाने परिपूर्ण असल्यामुळे तो सतत अमर्याद आनंद, सुख आणि शांतीच्या शोधात असतो. परंतु ज्यावेळी आत्मा वृद्ध होणे, आजारी पडणे आणि मरणे हे अटळ असलेल्या एका तात्पुरत्या शरीराद्वारे शांती किंवा सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला खरी शांती तरी कशी मिळेल? आपण इतरांसोबत कोणता खरा आनंद वाटून घेऊ शकू? आपण अटळ गोष्टींबद्दल बोलत आहोत, परंतु आपल्यापैकी काही जण म्हणतील, परंतु अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपण अजून तरुण आहोत, आपण अजून सशक्त आहोत. चला आत्ताच्या क्षणाचा आनंद घेऊया. घाबरण्यासारखं काही नाही, परंतु या जगाचा नियमच असा आहे की सर्व काही अनिश्चित आहे. तुम्ही तुमच्या विमा एजंटकडून आणि इतर अनेक मार्गांनी हमी मिळवू शकता की सर्व काही पुरवले जाईल, की तुम्ही संरक्षित आहात. पण खरंच या जगात तुम्ही स्वतःचे किती संरक्षण करू शकता? अलीकडेच मी गाडी चालवत होतो आणि माझ्या एका मित्रासोबत होतो. त्यावेळी त्याने मला सांगितले की त्याच दिवशी सकाळी त्याचा एक जिवलग मित्र, जो केवळ 27 वर्षांचा होता, त्याची प्रकृती अतिशय चांगली होती, परंतु त्याला दमा होता. तो लहान मुलगा होता. त्याला दम्याचा तीव्र झटका आला आणि 20 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला आणि कोणीही त्याला वाचवू शकले नाही. त्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेली ही सर्वात अनपेक्षित गोष्ट होती.
त्याच्या मित्रांच्या आणि कुटुंबांच्या आयुष्यात. हे जग किती अनिश्चित आहे. मग मी विचार करू लागलो, बरं, या व्यक्तीला दमा होता, त्यामुळे त्याचा मृत्यू कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता होती. म्हणून आपण म्हणू शकतो की हे अपेक्षितच होते. त्याला काहीतरी शारीरिक आजार होता. तर मग मी हे सांगत असतानाच आमच्या समोरची गाडी अचानक थांबली आणि आमचा ड्रायव्हर बेसावध होता. आम्ही त्या गाडीला धडकून काचेतून आरपार जाण्यापासून अगदी थोडक्यात वाचलो. मी विचार करत होतो, अरे देवा, रस्त्यावरून चालण्याबद्दल तर बोलायलाच नको. परंतु एखादा आजार असलेल्या व्यक्तीपेक्षा, मग तो जुनाट किंवा जीवघेणा असला तरी, केवळ गाडी चालवतानाही आपल्याला अनपेक्षित मृत्यूचा धोका 1000 पटीने जास्त असतो. हे जग अनिश्चिततेने भरलेले आहे आणि सत्य हे आहे की तुम्ही या जगाची परिस्थिती कधीही बदलू शकत नाही. आपण पर्यावरणात बदल करण्यासाठी किंवा ते जुळवून घेण्यासाठी अनेक व्यवस्था करू शकतो आणि शक्यतोवर आपण शांतता, समृद्धी आणि आनंदासाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. परंतु अंतिमतः हे पर्यावरण आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. म्हणून एक बुद्धिमान माणूस केवळ पर्यावरण जुळवून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो आपली स्वतःची चेतना अशा प्रकारे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो की ज्या माशा मला आवडतात त्या मलाही आवडल्या पाहिजेत. बरोबर ना? किमान कोणीतरी मला तरी पसंत करते. तुम्हाला माहीत आहे, या जगात स्नेह मिळवणे किती कठीण आहे. तर म्हणून आपण आपल्या समाजाचे पर्यावरण बदलण्यासाठी अतिशय प्रयत्न करत आहोत. परंतु खरा उपाय हा आहे की आपल्याला स्वतःला बदलावे लागेल. आपल्याला या पर्यावरणात सुसंवादाने कसे जगायचे हे शिकावे लागेल. आणि याच कारणास्तव आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया इतिहासातील महान संत, महान तत्त्वज्ञ आणि विविध धर्मातील महान व्यक्तींनी स्वीकारली आहे. आता तुम्ही विचाराल, ज्यावेळी तुम्ही या जगात शांतता प्रस्थापित करण्याबद्दल बोलत असता त्यावेळी कृपया धर्माबद्दल बोलू नका. कारण या जगातील बहुतेक हिंसाचार आणि दहशतवाद हा धर्मावर आधारित आहे, नाही का? केवळ इथे भारतात त्यापैकी बहुतेक हिंदू आहेत. अरे देवा, कोणत्याही क्षणी हे पेट्रोलसारखं आहे. जर त्यावर एक छोटीशी ठिणगी पडली तर त्याचा स्फोट होतो, नाही का? शीख आणि हिंदू आणि बौद्ध ते लढत आहेत. हिंसाचार, दहशतवाद. पूर्वीच्या काळी लढण्याला एक सन्मान होता. जसे आपण महाभारतात कुरु आणि पांडवांच्या महान लढाईबद्दल वाचतो. ते एक अतिशय मोठे युद्ध होते. परंतु त्या युद्धात दहशतवाद नव्हता. सैन्यांनी लढण्याच्या धोरणांवर सहमती दर्शवली. ते कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गेले, जिथे स्त्रिया, मुले, वृद्ध, नागरिक कोणीही नव्हते आणि ते सर्व सशस्त्र होते. त्यांच्यात समान शक्ती होती आणि ते म्हणाले, ठीक आहे, आता आपण लढूया आणि सन्मानाने आणि प्रामाणिकपणे लढा आणि जो जिंकेल तो राजा म्हणून जगावर राज्य करू शकेल आणि जो हरेल तो स्वर्गात जाईल. ही त्यांची श्रद्धा होती. धर्मग्रंथ हेच सांगतात, कारण ते रणांगणात सन्मानाने मरण पावले, हो ना? पण आता, अरे देवा, योद्ध्यांना जायला अजिबात आवडत नाही अशी जागा म्हणजे रणांगण. ते विमाने उडवतात, हो ना? ते बसमध्ये, चित्रपटगृहांमध्ये बॉम्ब ठेवतात, जिथे स्त्रिया, मुले आणि पूर्णपणे निशस्त्र लोक बसलेले असतात. आणि या जगातील बहुतेक दहशतवाद धर्माच्या नावावर होतो. परंतु खरंच याचा धर्माशी काही संबंध आहे का? याचा संबंध केवळ सांप्रदायिकता आणि अज्ञानाशी आहे. खरा धर्म
वैश्विक आहे. श्रीमद भागवतानुसार धर्म 4 तत्वांवर आधारित आहे. या 4 तत्वांना धर्माचे 4 आधारस्तंभ म्हटले जाते आणि ते म्हणजे तपस्या, स्वच्छता, दया आणि सत्यता. तुम्ही स्वतःला हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ज्यू, ख्रिश्चन, झोरास्ट्रियन किंवा शीख म्हणवत असाल तरी ते तितके महत्त्वाचे नाही. खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर देणारा खरा संदेश हा आहे की या 4 तत्वांचे पालन करण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही भगवंतांवरील तुमचे प्रेम कसे वाढवत आहात. खरे तर आमच्या आध्यात्मिक गुरूंनी असे सुचवले होते की सांप्रदायिक शासनामध्ये सरकारने प्रत्येकाला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन करण्यासाठी सर्व सुविधा द्याव्यात आणि त्यात हस्तक्षेप करू नये. परंतु प्रत्येक धर्म तपस्या, स्वच्छता, दया आणि सत्यता यांचा अतिशय ठामपणे पुरस्कार करतो आणि कायद्याने कोणत्याही परिस्थितीत त्या धार्मिक तत्वांचे रक्षण केलेच पाहिजे. आणि या 4 तत्वांचे पालन करून आपण प्रत्यक्ष अनुभवातून सत्याची जाणीव करून घेऊ शकतो. आत्म्याचे शाश्वत आनंदमय स्वरूप आणि त्याद्वारे आपण सर्वोच्च निर्मात्याशी असलेले आपले शाश्वत नाते जाणू शकतो. मग सभोवतालचे वातावरण आपल्यासमोर कोणत्याही परिस्थितीत असले तरी आपण वस्तुतः सुसंवादाने जगू शकतो, शांत राहू शकतो, समाजाचे खरे हितचिंतक बनू शकतो आणि समाजाच्या शांती व कल्याणासाठी योगदान देऊ शकतो. म्हणून आज रात्री आपण धर्माच्या या 4 तत्वांवर चर्चा करूया. सर्वप्रथम आहे तपस्या. तपस्या म्हणजे आपल्या हृदयाच्या शुद्धीसाठी, भगवंतांच्या सेवेसाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी गैरसोय स्वीकारण्याची तयारी असणे. जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याग किंवा गैरसोय स्वीकारण्यास तयार नसते तोपर्यंत जीवनात कोणतीही महान गोष्ट साध्य होऊच शकत नाही. लोक अनेकदा धर्माला अतिशय क्षुल्लक समजतात. ज्यावेळी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमावण्याचा प्रश्न येतो त्यावेळी माणूस प्रचंड त्याग करायला तयार असतो. हे आपल्या आज संध्याकाळच्या काही पाहुण्यांसारखंच आहे. मला दिसतंय की ते डॉक्टर आहेत. कदाचित त्यांना जावं लागत असेल. मला माहीत आहे की अमेरिकेत डॉक्टर होण्यासाठी किमान 8 ते 12 वर्षे मेडिकल स्कूलमध्ये शिक्षण घ्यावं लागतं आणि तिथे प्रचंड स्पर्धा असते आणि तुम्हाला अक्षरशः कशासाठीच वेळ मिळत नाही. तुम्ही केवळ अभ्यास 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 करत राहता आणि मग परीक्षा येतात आणि तुम्ही त्या परीक्षांच्या चिंतेत पूर्णपणे बुडून जाता. परंतु तुम्हाला डॉक्टरचा व्यवसाय आणि पैसा हवा असल्यामुळे तुम्ही इतका त्याग करायला तयार असता. आणि मग अर्थातच ज्यावेळी तुम्ही डॉक्टर बनता, अरे देवा, लोक तुम्हाला रात्री अपरात्री फोन करतात. तुम्हाला अशा अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागते. कालच मी मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या ट्रेनमध्ये होतो आणि मी पाहू शकत होतो की देवा, केवळ थोडे पैसे कमवण्यासाठी लोक किती त्रास सहन करत आहेत. या ट्रेनमध्ये उभं राहताना मनात विचार येतो की लोक तुम्हाला ठोसे मारत आहेत आणि कोपर तुमच्या डोळ्यात घुसत आहेत आणि लोक तुमच्यावर पाय देत आहेत आणि तुम्हाला अक्षरशः ट्रेनमधून खाली रुळावर ढकललं जात आहे. दररोज, कधीकधी रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 तासभर लोक असेच उभे असतात. हे कोणाला आवडतं का? नाही. पण त्यांना आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं असल्यामुळे ते हे करायला तयार असतात. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. किती तपस्या! काही लोक म्हणतात की आध्यात्मिक जीवन अतिशय कठीण आहे, परंतु आयुष्य खरंच खूप कठीण आहे. आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला नको
की एखादी गोष्ट कठीण आहे की नाही, question we have to ask तर ती योग्य आहे की नाही. for whether something is जर एखादी गोष्ट खरी असेल तर त्या उद्देशासाठी आपण काहीही करायला आणि सर्वस्व द्यायला तयार असले पाहिजे. अगदी पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना किती त्रास सहन करावा लागतो, किती संकट, त्याग आणि गैरसोय, त्यांना न आवडणाऱ्या किती गोष्टी स्वीकाराव्या लागतात. पण स्त्रियांचं काय? अरे देवा, एक स्त्री गरोदर होते कशासाठी, काय योग्य आहे हे तुम्हाला माहीत आहे? किती मोठी गैरसोय, हे बाळ तुमच्या शरीरात राहतं. स्त्रियांना माझ्यापेक्षा जास्त कळतं, पण त्या मला सांगतात म्हणून मला थोडी कल्पना आहे. सगळ्यात आधी हे गर्भाशयातलं बाळ लाथा मारत असतं. स्त्रिया जवळजवळ काहीच करू शकत नाहीत. आणि मग प्रसूती किती कठीण असते हे तुम्हाला माहीत आहे. ती अत्यंत वेदनादायी असते. सहसा स्त्रीला केवळ वेदनेने किंचाळायचं असतं. जवळजवळ प्रत्येक स्त्री बाळंतपणानंतर म्हणते, मी पुन्हा कधीच बाळ जन्माला घालणार नाही. अर्थात मनाचा स्वभाव विसरण्याचा असतो. पण मला माझी एक मैत्रीण माहीत आहे, तिला 14 मुले आहेत. आणि मला आठवतं आहे पहिल्या मुलाच्या वेळी ती म्हणाली, किती वेदनादायी, किती कठोर तपस्या, मी पुन्हा कधीच मूल जन्माला घालणार नाही. आणि मग दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ती म्हणाली, आता माझी पूर्ण खात्री पटली आहे, मी पुन्हा कधीच मूल जन्माला घालणार नाही. आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ती म्हणाली, अरे देवा, ते तर आधीपेक्षाही जास्त वाईट होतं, मी पुन्हा कधीही मूल जन्माला घालणार नाही. अर्थात साधारण 10व्या मुलानंतर तिच्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. पण तिला 14 मुले आहेत आणि ती अजूनही धावते आहे. पण तो एक अतिशय वेदनादायी अनुभव असतो. पण बाळ जन्माला आल्यावर हे दुःख संपतं का? परंतु तुम्ही विचार करत असता, हां, सुटका झाली, आता मी आनंदी होऊ शकते की हे मोठे बाळ माझ्या गर्भातून बाहेर आले आहे आणि आता प्रसूतीच्या वेदना कायमच्या संपल्या आहेत. आता मी आनंदी होऊ शकते, मला झोपू द्या. अरे देवा, पण मला उठावं लागेल, मला त्याचे डायपर बदलावे लागतात, त्याचे शरीर स्वच्छ करावे लागते, त्याला खाऊ घालावे लागते. ते दिवसभर ओरडत असते, इकडे तिकडे धावत असते, घरातली प्रत्येक गोष्ट तोडत असते आणि प्रत्येक गोष्टीला आपलंसं करून घेत असते. अतिशय कठीण आहे. आईचं काम प्रचंड कठीण असतं. पण आई असा विचार करते का की मी हे करणार नाही, हे खूप अवघड आहे, हे मी करणार नाही, हे कठीण आहे, सोडून द्या, त्या मुलाला मरू दे. काही आया असं करतात आणि अशा आयांना पृथ्वीवरील सर्वात क्रूर हृदयाच्या राक्षसी प्रजाती मानल्या जातात. जर एखादी आई स्वतःच्या मुलावर प्रेम करू शकत नसेल तर अगदी प्राणी जगतातही आया आपल्या मुलांवर प्रेम करतात. अगदी गायसुद्धा, एक निष्पाप प्राणी जिला मानवी मेंदू नसतो, ती आपल्या वासराचे आपल्या जीवाची बाजी लावून रक्षण करेल. आणि जर कोणी येऊन ते वासरू घेऊन गेले तर ती डोळ्यातून अश्रू ढाळेल, कारण ती त्या वासरावर प्रेम करते. आणि अशा आया तुम्हाला जवळजवळ प्रत्येक जीवजंतूत आढळतील. मानवी संस्कृती किती अधोगतीला जाऊ शकते किंवा आईला आपल्या मुलाबद्दल स्नेह आणि प्रेम का नसते? कारण त्याला वाढवणे खूप त्रासदायक असते. एक आई आपल्या मुलाला वाढवते, ती रात्रभर जागी राहते, ती कितीही त्रास सहन करते. जसं की मला एक बाई माहीत आहे, तिला आज रात्रीच्या कार्यक्रमाला यायची अतिशय इच्छा होती, परंतु तिला बाळ असल्यामुळे ती येऊ शकली नाही. बाळ झाल्यावर अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुम्ही करू शकत नाही, परंतु ते योग्य असल्यामुळे तुम्ही ते करता. या जगात कोणतीही मौल्यवान, कोणतीही महान गोष्ट मिळवण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी तुम्हाला संकटे, वेदना आणि गैरसोय सहन करावी लागते. आता जीवनातील सर्वात मोठी अडचण कोणती? जीवनातील सर्वात अनमोल खजिना कोणता? तो म्हणजे आपल्या शाश्वत आत्म्याचा साक्षात्कार. तो म्हणजे भगवंतांवरील आपले शाश्वत प्रेम पुन्हा जागृत करण्याच्या आपल्या हृदयातील सर्व इच्छांची पूर्तता. हाच धर्माचा उद्देश आहे.
आपण एखाद्या सांप्रदायिक विचाराबद्दल बोलत नाही आहोत. आपण भगवंतावर प्रेम करण्याबद्दल आणि त्याचेच अंश असलेल्या सर्व सजीवांवर प्रेम करण्याबद्दल बोलत आहोत. आता ते प्रेम मिळवण्यासाठी आपण त्याला इतके क्षुल्लक का मानतो? ते किती कठीण आहे. म्हणून मी ते करणार नाही, माझ्याकडे वेळ नाही. आयुष्यातील अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी आपण वेदना सहन करायला तयार असतो, परंतु ज्यावेळी सर्वात मोठ्या गोष्टीचा प्रश्न येतो त्यावेळी आपण तिला इतके क्षुल्लक मानतो. ईश्वराच्या सेवेत आपली चेतना शुद्ध करण्याच्या उद्देशाने गैरसोय स्वीकारण्याची, अगदी वेदनांचाही त्याग करण्याची तयारी असणे म्हणजे तपस्या होय. प्रत्येक धर्मात उपवास आढळतो. हा तपस्येचाच एक प्रकार आहे. ख्रिस्ती धर्मात ते अनेक दिवस उपवास करतात. लेंटचा काळ असतो ज्यात ते एका आठवड्यासाठी उपवास करतात. ज्यू परंपरेत योम किप्पूर आहे, ज्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करणे आणि काहीही न खाणे बंधनकारक असते. इस्लाम धर्मात रमजान आहे, ज्यात 1 महिनाभर दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. हिंदू समाजात जन्माष्टमी, रामनवमी यासारख्या दिवशी तसेच अनेक प्रामाणिक लोक महिन्यातून 2दा एकादशीला उपवास करतात. महान संत आणि महान अवतारांच्या प्रकट दिनी उपवास केला जातो. यावरून आपल्याला असे दिसून येते की तपस्येचे हे तत्त्व प्रत्येक धर्मात समान आहे. नावे वेगवेगळी असू शकतात, उपवास करण्याची कारणेही वेगवेगळी असू शकतात, परंतु उद्देश तोच असतो. परमेश्वरासाठी आपले हृदय शुद्ध करण्याकरिता काही त्याग करण्याची आपली तयारी आहे हे त्याला दाखवून देणे. नियमित उपवासामुळे केवळ शरीरच निरोगी होत नाही, समाजात अन्नधान्याची विपुलता वाढते असे नाही, तर ते माणसाला शरीराच्या वासना आणि लालसांपासून अलिप्त कसे राहायचे हे देखील शिकवते. मला आठवतं, ज्यावेळी मी इस्लामचा अभ्यास करत होतो त्यावेळी मोहम्मद यांनी उपवासासाठी दिलेल्या कारणांपैकी एक कारण हे होते की श्रीमंत लोकांना सामान्यतः गरीब लोकांबद्दल दया नसते, कारण त्यांनी गरिबांसारखे दुःख कधीच भोगलेले नसते. परंतु जर तुम्हाला उपवास करावा लागला तर भूक म्हणजे काय हे तुम्हाला कळते, आणि ज्यावेळी तुम्हाला स्वतःला भूक म्हणजे काय हे कळते त्यावेळी तुम्हाला खरोखरच भुकेल्या व्यक्तीबद्दल कळवळा वाटतो आणि ते तुम्हाला एक दयाळू व्यक्ती बनवते. म्हणून कधीकधी लवकर उठणे, भगवंतांच्या नामांचा जप करणे, पापी कृत्ये सोडणे यासारख्या आध्यात्मिक साधना केल्या जातात. ही गैरसोय असू शकते. आमच्यापैकी काहींना टेलिव्हिजनवर किंवा सिनेमाघरात मूर्खपणाच्या गोष्टी पाहण्याचे अत्यंत व्यसन आहे. अरे देवा, भारतात सिनेमाघरांच्या दर्जा घसरण्याच्या बाबतीत तुम्ही खरोखरच आमच्या अमेरिकन लोकांच्या बरोबरीने येत आहात. मला वाटतं तुम्ही थोडे पुढे असाल. मला माहीत नाही, मी ते कधीच बघायला जात नाही. मी ते केवळ जाहिरात फलकांवरूनच सांगू शकतो. जाहिरात फलक नक्कीच आमच्यापेक्षा पुढे आहेत. चित्रपटगृहात काय असतं मी तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलतो, मला काहीच माहीत नाही. परंतु या गोष्टी अतिशय आनंददायक असू शकतात. परंतु प्रश्न हा आहे की ते आपल्या आत्मसाक्षात्कारासाठी पोषक आहे की ते आपल्या आत्मसाक्षात्कारासाठी विनाशकारी आहे. तपस्या म्हणजे आपल्या हृदयाच्या शुद्धीसाठी अनुकूल गोष्टी स्वीकारणे आणि प्रतिकूल गोष्टी नाकारणे, मग ते आपल्याला आवडो वा न आवडो. जर आपण सत्याच्या शोधात आपल्या आवडत्या गोष्टींना नाही म्हणायला तयार नसाल तर तुम्ही सत्यासाठी पात्र नाही. मानवी जीवन त्यागासाठीच आहे. प्राणी ते केवळ त्यांची इंद्रिये आणि मन जे सांगतात त्याचा आनंद घेतात, परंतु मानव एका उच्च ध्येयासाठी त्याग करण्यासाठीच बनले आहेत, आणि ते सर्वोच्च ध्येय म्हणजे भगवत भक्ती. आम्ही 4 तत्वे पाळतो. अनैतिक संबंध नाही, नशा नाही, मांसाहार नाही
आणि जुगार नाही. कधीकधी आम्हाला या गोष्टी आवडतात, त्याने काही फरक पडत नाही. जर या गोष्टी मला कर्माच्या नियमांमध्ये, क्रिया प्रतिक्रियेच्या नियमांमध्ये अधिक गुंतवत असतील, जर त्या माझ्या आध्यात्मिक मार्गावरील प्रगतीमध्ये अडथळा आणत असतील, तर आपण नाही म्हणायला आणि भगवंतांच्या सेवेसाठी सकारात्मक गोष्टी स्वीकारायला तयार असले पाहिजे. जसे की मंदिरात जाणे, प्रार्थना करणे, भगवन नामांचा जप करणे, पूजा करणे, दान करणे, या गोष्टी त्या कठीण असोत वा नसोत काही फरक पडत नाही. जर आपल्याला ध्येय गाठायचे असेल तर त्या केल्याच पाहिजेत. म्हणून आपण आपल्या धर्माला इतके हलके घेणे थांबवले पाहिजे. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्याला काम करावे लागेल, आपल्याला त्याग करावा लागेल, आपल्याला वेदना सहन कराव्या लागतील जीवनाच्या या सर्वोच्च उद्देशासाठी, भगवंतासाठी. आपण ते स्वतःसाठी करू, आपण ते इतर सर्वांसाठी करू. परंतु ज्यावेळी भगवंतांचा विषय येतो त्यावेळी जर सर्व काही अगदी सोयीस्कर असेल आणि सर्व काही माझ्या मनासारखे असेल तर मी चर्चमध्ये जाईन, मग मी सिनेगॉगमध्ये जाईन, मग मी मंदिरात जाईन, मग मी माझी पूजा करीन. परंतु जर काही अडचण असेल तर माझ्याकडे वेळच नसतो. हीच तपस्या आहे. तपस्या म्हणजे आपल्या वेळेला प्राधान्यक्रम देणे. तुम्ही भगवंतांसाठी आपले हृदय शुद्ध करण्यासाठी किती वेळ देत आहात? तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या कुटुंबासाठी किती वेळ देत आहात? तुम्हाला प्रत्येक गोष्टीत संतुलन साधावे लागेल, जेणेकरून तुमचे जीवन भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या परिपूर्ण होईल. संतुलन असायलाच हवे आणि तीच तपस्या आहे. ध्यान, जप आणि धर्मग्रंथांच्या वाचनाद्वारे आपल्या हृदयाच्या शुद्धीकरणासाठी वेळ समर्पित करण्याच्या नवसाने दररोज वेळेचा त्याग करणे ही एक महान तपस्या आहे. हीच सर्वात मोठी तपस्या आहे. तर धर्माचे दुसरे तत्व म्हणजे स्वच्छता. असे म्हटले जाते की स्वच्छता हीच ईश्वर भक्ती. स्वच्छता म्हणजे शरीर आणि मन या दोन्हींची स्वच्छता. शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण दिवसातून किमान एकदा स्नान केले पाहिजे. कारण जर तुमचे शरीर अस्वच्छ असेल, तुमचे वातावरण अस्वच्छ असेल, तर तुमचे मन स्वच्छ राहणे अतिशय कठीण होते. वैदिक संस्कृतीत ब्राह्मण दिवसातून किमान 3 वेळा गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी स्नान करत असत. म्हणून पाण्याने स्नान करून आपण हे शरीर स्वच्छ करतो, जे खरे तर भगवंतांचे मंदिर आहे. शरीर हे देवाचे मंदिर आहे, ते आपले शरीर नाही. कोणतीही गोष्ट माझी आहे असा विचार करणे हा एक मोठा भ्रम आहे. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, Krishna says in Gita, Bhoktaram Jagatapasam Sarvalokamaheshwaram. याचा अर्थ असा की या संपूर्ण सृष्टीतील आणि त्या पलीकडील प्रत्येक गोष्ट ही भगवंतांची मालमत्ता आहे आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या सेवेसाठी वापरली जावी. म्हणजे आपण म्हणतो की हे माझे शरीर आहे, परंतु मालकी हक्क म्हणजे त्यावर तुमचे नियंत्रण असते. मला अमेरिकेचे उदाहरण द्यावे लागेल, कारण भारतात हे इतके लागू होत नाही. मी तुम्हाला सांगतो का. अमेरिकेत जर तुमची एखाद्या गोष्टीवर मालकी असेल तर कायदेशीररित्या कोणीही ती तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. जसे की जर माझ्या मालकीची एक अपार्टमेंट इमारत असेल तर मी ते अपार्टमेंट कोणालाही वापरायला देऊ शकतो. परंतु जर मला एखादी व्यक्ती तिथे नको असेल तर मी म्हणतो की तू बाहेर जा, आणि त्याला बाहेर जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत असते. आणि तुम्ही काहीही करू शकत नाही. ती व्यक्ती कदाचित ते अपार्टमेंट वापरत असेल, परंतु ते त्याच्या मालकीचे नसल्यामुळे त्याला बाहेर जायला सांगितल्यावर बाहेर जावेच लागते. आता भारतात, अरे देवा, अतिक्रमण हक्क. तुमच्या मालकीची कोणतीही गोष्ट नसेल तरच बरे. इथे असेच चालते, हो ना. मालकी हक्कामध्ये 99% ताबा असतो, पण वास्तवात जर एखादी गोष्ट आपल्या मालकीची असेल तर त्यावर आपले नियंत्रण असते. आपण या शरीराला आपले म्हणत आहोत. आपल्यापैकी कोणाला म्हातारे व्हायचे आहे? कोणाला आजारी पडायचे आहे का? कोणाला मरायचे आहे का?
नाही तर ते आपल्यावर लादले जाते. म्हणून आपण या शरीराचे मालक नाही. काळच आपल्या आयुष्याचा कालावधी गिळंकृत करत आहे. काळाच्याच शक्तीमुळे आपल्याला या शरीरातून बाहेर काढले जाते. आपल्याला सांगितले जाते, एका विशिष्ट टप्प्यावर बाहेर पडा. म्हणून काळ हाच या शरीराचा खरा मालक, नियंत्रक किंवा धनी आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मीच काळ आहे. या भौतिक जगात भगवंत स्वतःला सर्व शक्तिमान, सर्व भक्षक काळाच्या रूपात प्रकट करतात. म्हणून श्रीकृष्ण आणि भगवान, तुम्ही त्याला कोणत्याही नावाने हाक मारा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मी प्रत्येक गोष्टीचा मालक आहे आणि प्रत्येक गोष्ट want to call. In Bhagavad Gita, Lord Shri Krishna says, I am the proprietor of everything. And everything, mayadhyakshena prakriti suyate sacharacharam hetu nanana konteya jagad viparivaratate. Krishna says this material nature. भौतिक प्रकृतीच्या नियमांनुसार असहायपणे वागण्यास प्रत्येक गोष्ट आपल्याला भाग पडते. म्हणून हे शरीर भगवंताचे मंदिर आहे. श्रीकृष्ण गीतेत असेही म्हणतात, Krishna also says in Gita, Ishvara sarva bhutanam hridayasya arjuna tishtiti. That I am living की मी प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करतो. जर भगवंत तुमच्या हृदयात असतील तर भगवंत जिथे वास करतात ते कोणतेही निवासस्थान मंदिर मानले जाते, नाही का? काही लोक विचारतात की तुम्ही डोक्याला हा तिलक, कपाळावर हा तिलक का लावता? तर हे शरीर भगवंताचे मंदिर आहे, हे आपण स्वीकारत आहोत. हेच त्याचे द्योतक आहे. शेवटी ज्यावेळी तुम्ही रस्त्यावरून चालता त्यावेळी तिथे कापडाचा व्यापारी असतो आणि त्याचे दुकान असते, पितळ्याचा व्यापारी असतो आणि त्याचे दुकान असते, एक उपहारगृह असते आणि त्यांचे दुकान असते, एक हॉटेल असते, त्यांचे स्वतःचे दुकान असते आणि अशी अनेक दुकाने आहेत. परंतु ज्यावेळी तुम्ही मंदिरात येता त्यावेळी त्यावर एक घुमट आणि एक चक्र असते, बरोबर? किंवा ख्रिश्चन जगात क्रॉस असतो आणि इस्लाम जगात अर्धचंद्र आणि तारा असतो. जूनच्या जगात तारा असतो. आता ते इमारतीच्या शिखरावर का असते? लोकांच्या मनात ती इमारत भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित करण्यासाठी आहे. हे तुम्हाला माहीत आहे की अनेक उद्देशांच्या अनेक इमारती आहेत, परंतु या विशिष्ट इमारतीचे एकमेव कार्य आहे, ती भगवंतांची उपासना आहे. आतमध्ये केवळ तीच एक गोष्ट चालू असते. म्हणूनच आपण हे जाणले पाहिजे की आपले शरीर हे भगवंतांचे मंदिर आहे. भगवंत आपल्या हृदयात आहेत. प्रश्न हा आहे की ते तिथे आहेत हे सत्य स्वीकारून तिथे त्यांची उपासना करण्यास आपण तयार आहोत की आपण त्यांची उपेक्षा करणार आहोत. म्हणून आपल्या डोक्यावर हा तिलक लावणे हे केवळ एक चिन्ह आहे की हे शरीर भगवंतांचे मंदिर आहे आणि हे शरीर केवळ यासाठीच आहे आणि या शरीरात केवळ एकच गोष्ट घडते, ती म्हणजे आपण जे काही करतो, जो काही विचार करतो आणि जे काही बोलतो त्याद्वारे भगवंतांची उपासना करणे. हे सर्व भगवंतांच्या सेवेत आणि गौरवासाठी आहे. म्हणून जर आपण हे स्वीकारले की हे शरीर हे भगवंतांचे मंदिर आहे तर आपण ते मंदिर स्वच्छ ठेवले पाहिजे. हाच खरा आदर आहे. म्हणून पाण्याने आपण शरीर शुद्ध करतो. मनाची शुद्धी भगवंतांच्या नामाच्या जप करण्याच्या प्रक्रियेद्वारे होते, जी सर्वांसाठी सर्वात सहज उपलब्ध आहे. याचे वर्णन या युगातील भगवान श्रीकृष्णांचे महान अवतार श्री भगवान चैतन्य महाप्रभू यांनी केले आहे. ते म्हणतात की मन हे आरशासारखे आहे. ते आत्म्याचे आणि भगवंतांचे वैभव आणि तेज प्रतिबिंबित करण्यासाठी आहे. जसे तुम्ही सूर्यासमोर आरसा ठेवल्यास तो सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतो, परंतु जर तो आरसा धूळ आणि घाणीने भरलेला असेल तर तो काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही. भगवंत आपल्या हृदयात आहेत, परंतु भौतिक संकल्पनांवर आधारित धूळ आणि घाणीमुळे, गैरसमजांमुळे, भौतिक आसक्तींमुळे ते आपल्यातील भगवंतांचे वैभव प्रतिबिंबित करू शकत नाही. तसेच आपण आपल्या मनाच्या आरशातून आपल्या खऱ्या स्वरूपालाही पाहू शकत नाही.
to material attachment. ज्यावेळी तुम्ही आरशात पाहता त्यावेळी तुम्हाला काय दिसण्याची अपेक्षा असते? स्वतःला पाहण्याची अपेक्षा असते. अहो, पण जर आरसा घाणीने माखलेला असेल तर तुम्हाला केवळ घाणच दिसते. तुम्ही पूर्णपणे अंधकारमय आहात. म्हणून आपले मन शुद्ध करणे आवश्यक आहे. आणि मन शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे भगवंतांच्या नामाचा जप करणे होय. भगवंतांचे नाव सर्व शुद्ध आहे. भगवंतांचे नाव भगवंतांपेक्षा वेगळे नाही. आणि जगातील प्रत्येक धर्मग्रंथात भगवंतांच्या नामाचा जप करण्याची केवळ शिफारसच केलेली नाही, तर तो अनिवार्य मानला आहे. ज्यावेळी आपण आपल्या मनाच्या आरशावरील धूळ साफ करतो त्यावेळी आत्म्याचे खरे वैभव प्रकट होते. केवळ आपल्यालाच नाही तर इतरांनाही. याचे वर्णन श्रीमद भागवतामध्ये केले आहे. It is explained in the Srimad Bhagavatam. Kalera dosnide rajan asti eka mahan guna kirtana eva krishnasya mukta sangha parambrata. That in this age of chaos, of quarrel, क्रूरता, भांडण, तंटा आणि ढोंगीपणाच्या या कलियुगात जो कोणी औषधाप्रमाणे नियमितपणे, एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे भगवंतांच्या नावाचा जप करतो त्याच्यासाठी एक महान वरदान आहे. समजून घ्या की आपल्याला एक असाध्य रोग आहे ज्याला मृत्यू म्हणतात आणि त्यावर एक औषध आहे जे तो रोग बरा करू शकते आणि ते म्हणजे भगवंतांचे नाम. भगवान चैतन्य महाप्रभू ते कट्टरपंथी नव्हते. त्यांनी भगवंताला प्रार्थना केली that my dear Lord, you have many names. की हे माझ्या प्रिय प्रभू, तुमची अनेक नावे आहेत. जर तुम्हाला कृष्ण हे नाव आवडत नसेल तर तुमच्या विशिष्ट धर्मात भगवंतांचे जे काही नाव अधिकृत आहे त्या नावाचा जप करा. ते तुम्हाला मृत्यूच्या आजारातून बरे करणारे औषध आहे. आता तुम्ही ज्या संकटाला सामोरे जाणार आहात त्याचे गांभीर्य जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते औषध गांभीर्याने घेणार नाही. अगदी एका डॉक्टरप्रमाणे ज्याचे कर्तव्य आहे की त्याने रुग्णाला पटवून द्यावे की तो किती धोकादायक परिस्थितीत आहे. नाहीतर रुग्ण औषध विकत घेण्यासाठी आणि ते घेण्यासाठी आपला वेळ वाया घालवणार नाही. बरोबर? पण जर तुम्हाला परिस्थितीचे गांभीर्य समजले तर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी ते औषध एक मात्रासुद्धा चुकवणार नाही. म्हणूनच भगवंतांच्या नावाचा जप लहरीपणे करू नये. तो नियमितपणे, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक आणि तात्विक व तार्किक समजुतीने केला पाहिजे की आपण भगवंतांच्या नावाचा जप का करत आहोत, त्याचे परिणाम काय आहेत, मला या औषधाची नितांत गरज का आहे. कारण तुम्ही शाश्वत आहात आणि तुम्ही स्वतःला त्या शरीराशी एकरूप करत आहात जे आता मरणार आहे. रोग म्हणजे अज्ञान. आपण भगवंतांचाच अंश आहोत या सत्याचे अज्ञान. जसे भगवंत सर्वोच्च शाश्वत आहेत तसेच आपणही शाश्वत आहोत. जसे भगवंत ज्ञानाने परिपूर्ण आहेत तसेच आपणही ज्ञानाने परिपूर्ण आहोत. आणि जसे भगवंत सर्व सुखांचा, आनंदाचा स्रोत आहेत तसाच जीवनातील प्रत्येक परिस्थितीत नेहमी शांत राहणे हा आपला स्वभाव आहे. तोच आपला खरा स्वभाव आहे. तीच आपली निरोगी अवस्था आहे. म्हणून आपण हे औषध अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे आणि अशा प्रकारे आपण आपले शरीर आणि मन शुद्ध करू शकतो. तर धर्माचे पुढचे तत्व म्हणजे दया. या समाजात दयाळू कसे व्हावे? पुन्हा जगातील प्रत्येक धर्म शिकवतो की तुम्ही दयाळू असले पाहिजे. आणि दया दाखवणे हा एक त्याग आहे, ही एक तपस्या आहे. दया, अहिंसा. मोहनदास गांधींनी अहिंसेच्या या धार्मिक तत्वावर अतिशय जोर दिला. ते एक दयाळूपणाचे कृत्य आहे. बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही त्यांच्याशी वागा. हां, पण मी हिमालयातील एका महान संताला ऐकले. त्यांनी मला एकदा यापेक्षाही चांगले सांगितले होते.
इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटत नाही तसे तुम्ही त्यांच्याशी वागू नका. आजच्या आपल्या समाजात हे अधिक व्यावहारिक आहे. But I heard one great saint to them to do to you. That's more practical within our society today. Because most कारण बहुतेक वेळा आपण स्वतःला जे हवे असते ते करत नाही. बहुतेक वेळा आपण इतरांचे वाईट करण्याच्या दृष्टीने विचार करत असतो. म्हणून इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटत नाही तसे तुम्ही त्यांच्याशी कधीही वागू नका. ते कोणीही असोत. इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही त्यांच्याशी वागा. हे अहिंसेचे एक मूलभूत तत्त्व आहे. अर्थातच गांधीजी त्यांनी अहिंसेच्या सामर्थ्यावरील त्यांच्या श्रद्धेच्या आधारावर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला भारतातून हाकलून लावण्याचे मोठे योगदान दिले आणि संपूर्ण जग आश्चर्याने पाहत होते. एका बाजूला ब्रिटिश साम्राज्य होते. आपल्या आधुनिक इतिहासातील इतर कोणत्याही साम्राज्यापेक्षा त्यांनी जगाचा अधिक छळ आणि शोषण केले होते. त्यांच्याकडे लाखो सैनिक होते. त्यांच्याकडे अत्यंत अत्याधुनिक राजकीय योजना आणि संघटनात्मक धोरणे होती. आणि इथे एक लहानसा किरकोळ वृद्ध माणूस होता ज्याने त्यांना जिंकले. आणि भारत ब्रिटिश साम्राज्याचा अनमोल ठेवा होता. ब्रिटिश साम्राज्य सर्व काही सोडून द्यायला तयार होते, परंतु भारत नाही. India was the jewel of the British Empire. The British Empire was willing to give everything up, but not India. हीच आहे अहिंसेची शक्ती. परंतु ती अहिंसा भगवंतावरील श्रद्धेवर आधारित होती. श्रद्धा पर्वत हलवू शकते. ब्रिटिश साम्राज्यांबद्दल तर बोलायलाच नको. आपल्याजवळ श्रद्धा असलीच पाहिजे. बायबलमध्ये म्हटले आहे, येशू म्हणाले, जर तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्या एवढी श्रद्धा असेल तर जर तुम्ही एखाद्या पर्वताला म्हणालात समुद्रात जा, तर तो पर्वत समुद्रात गेलाच पाहिजे. म्हणूनच म्हटले जाते, श्रद्धा पर्वत हलवू शकते. श्रद्धेपेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही, कोणतीही शक्ती नाही. आणि जर आपण त्याच्या गोष्टींचे रक्षण करण्यास तयार असू तर भगवंत आपले रक्षण करतील. ही श्रद्धा आपल्याजवळ असलीच पाहिजे. कारण कर्माच्या नियमांनुसार तुम्ही जे काही करता ते तुमच्याकडे परत येतेच. जर तुम्ही दुसऱ्या मानवाला इजा पोहोचवली तर तुम्हालाही ती इजा भोगावी लागेल आणि तुम्ही त्यातून सुटू शकतच नाही. परंतु वस्तुतः प्रत्येक जीव हा भगवंतांचे लेकरू आहे. आणि वैदिक साहित्य शिकवते की अगदी क्षुद्र प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच सुखाच्या शोधात जीवन जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यांच्या सुखप्राप्तीच्या मार्गात हस्तक्षेप करणे आणि त्यांना विनाकारण दुःख देणे यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि त्याच प्रतिक्रियेला स्वतःवरही सामोरे जाण्यास पात्र आहात. आमचे गुरु महाराज म्हणायचे की तुम्ही समाजाचे आणि आध्यात्मिकतेचे पारख अगदी सहजपणे करू शकता. तिथे गायींना कशी वागणूक दिली जाते हे केवळ तुम्ही पहा. गाय ही समाजाची माता आहे. प्रत्येक समाजात जवळजवळ प्रत्येक बाळ गायीच्या दुधावरच वाढले जाते. आता ज्यावेळी मी अमेरिकेत माझ्या किशोर वयात होतो त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, तुम्हाला माहीत आहे का, श्रीमंत आणि प्रसिद्ध होण्यासाठी आणि शेवटी राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी आपला सगळा पैसा कसा कमावला? तोही गायींची कत्तल करून. टेक्सासमध्ये त्यांचा एक मोठा फार्म होता आणि त्यांच्या नावाखाली ते लाखो गायी मारून नफा कमवत होते. त्यांनी मारलेल्या गायींपेक्षाही जास्त त्यांची स्वतःची मुले होती, कारण ते देशाचे पिता राष्ट्राध्यक्ष होते, बरोबर, ज्यांना कत्तलीसाठी व्हिएतनामच्या जंगलात पाठवले गेले होते. व्हिएतनामची जंगले कत्तलखान्यासारखी होती आणि तिथे ते अमेरिकेच्या लाखो निष्पाप तरुणांना कत्तलखान्यात पाठवत होते. शास्त्रानुसार हीच प्रतिक्रिया आहे.
जर तुम्ही गाय मारली तर तुमची मुले मारली जातील आणि अंतिमतः तुम्हीही मारले जाल. रक्तपातामुळे रक्तपातच होतो. According to the Shastra, this is the reaction. जॉर्ज बर्नार्ड शॉ एक महान नाटककार त्यांनी स्पष्ट केले की ते एक ख्रिश्चन व्यक्ती होते, परंतु ते एक अत्यंत विचारशील व्यक्ती होते. ते म्हणाले, तुम्ही रोज प्रार्थना करता. रोज आपण चर्चमध्ये जातो आणि प्रार्थना करतो, देवा आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे. आणि मग आपण घरी जाऊन एका प्रेतावर मेजवानी करतो. Go to church and we're praying. God, give us peace, give us peace, give us peace. तर दया म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनाचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाच्या शोधाचा विचार करणे. कोणालाही विनाकारण दुःख किंवा मृत्यू देऊ नये, हे एक धार्मिक तत्त्व आहे. आणि दानधर्म म्हणजे गरजूंवर दया दाखवून त्यांना मदत करणे. दुर्बळांचे रक्षण करणे हे सबळांचे कर्तव्य आहे. हाच एक सुसंस्कृत समाज आहे. ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांचे पालनपोषण करणे हे श्रीमंतांचे कर्तव्य आहे. आता तुम्ही समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद यासारख्या अनेक राजकीय व्यवस्था करू शकता, परंतु हे कधीही यशस्वी होणार नाही, कारण साम्यवादी देशांमध्ये सर्वांना समानता देण्याचा प्रयत्न करूनही प्रत्येकजण एकमेकांचे शोषण करत असतो. Now, you make so many political arrangements by socialism, capitalism. जोपर्यंत हृदयाचे शुद्धीकरण होत नाही, जोपर्यंत एखादी व्यक्ती आध्यात्मिक तत्वांनुसार जगत नाही, तोपर्यंत समाजात खऱ्या करुणेचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि अर्थातच अंतिम दान म्हणजे काय? अंतिम दान म्हणजे दुसऱ्याला आपली सर्वात मौल्यवान वस्तू देणे, त्या व्यक्तीला ज्याची सर्वात जास्त गरज आहे ते देणे. अन्नदान करणे हे अतिशय चांगले दान आहे. मोफत वैद्यकीय मदत देणे हे एक अद्भुत दान आहे. परंतु पुन्हा आपण त्या व्यक्तीच्या दुःखाच्या लक्षणांशीच व्यवहार करत असतो. परंतु एखाद्या व्यक्तीला आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचे ज्ञान देणे आणि त्या व्यक्तीला असे साधन, अशी दिशा देणे ज्याद्वारे तो शाश्वत जीवनाचे ते गंतव्यस्थान प्राप्त करू शकेल. याचा अर्थ तुम्ही त्या सर्व समस्या सोडवता. म्हणून सर्वोच्च आणि सर्वात जवळचे सक्रिय दान किंवा कल्याणकारी कार्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक वारशाबद्दल प्रबुद्ध करणे. अर्थात जसे तुम्ही डॉक्टर नसाल म्हणून तुम्ही रुग्णालयाला पैसे देता, जिथे डॉक्टर तुमच्या देणगीचा त्या उद्देशासाठी उपयोग करू शकतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या शब्दांनी इतरांना प्रबुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कृतीतून, आपल्या जीवनातील उदाहरणातून आपण इतरांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या संपत्तीतून त्या दयाळू आध्यात्मिक साधूंना, पंडितांना दान दिले पाहिजे, ज्यांना इतरांना ज्ञानाचे खरे कल्याण कसे द्यावे हे माहीत आहे. हेच सर्वोच्च दान आहे, हीच सर्वोच्च दया आहे. धर्माचे चौथे तत्व म्हणजे सत्यनिष्ठा. आता अर्थातच खरी सत्यनिष्ठा म्हणजे काय, याच्या जाणीवेच्या अनेक पातळ्या आहेत. मी लहान असताना जॉर्ज वॉशिंग्टनबद्दल एक अतिशय छान गोष्ट ऐकली होती, जी प्रत्येक मूल शाळेत शिकतं. तुम्हाला माहीत आहे जॉर्ज वॉशिंग्टन कोण होते? ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. आणि गोष्ट अशी आहे की ज्यावेळी ते लहान होते त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कुऱ्हाड दिली. मग ते वडिलांच्या बागेत गेले आणि तिथे एक चेरीचे झाड होते, अतिशय सुंदर, त्यांच्या वडिलांचे आवडते चेरीचे झाड. आणि आपल्या लहानग्या जॉर्जने ते चेरीचे झाड तोडले. अरे, तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? प्रसिद्ध, अगदी भारतातही तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल. तर वडिलांनी विचारले, चेरीचे झाड कोणी तोडले? अर्थातच जॉर्जच्या हातात कुऱ्हाड होती. तर ते असं नव्हतं की ते अतिशय प्रामाणिक होते.
ते म्हणाले, बाबा मी चेरीचे झाड तोडले. आणि सगळे विचार करत होते, बघा तर ते किती सत्यवादी होते आणि किती प्रामाणिक होते. ही आहे आपल्या अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांची सचोटी. पण सत्य म्हणजे काय? आपल्या दैनंदिन व्यवहारात खोटे न बोलणे महत्त्वाचे आहे. या जगातील आपल्या सर्व व्यवहारांमध्ये आपण शक्यतोवर प्रामाणिक आणि सरळ असले पाहिजे. यालाच नैतिकता म्हणतात. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, सत्याची व्याख्या ही आहे की सर्व जीव माझेच अंश आहेत, ते माझ्यात आहेत आणि ते माझेच आहेत. सत्य हे आहे की आपण भगवंतांचा अंश आहोत. सर्व काही भगवंतांची मालमत्ता आहे. जोपर्यंत आपण सत्य जाणत नाही, जोपर्यंत आपण सत्य समजत नाही, तोपर्यंत आपण सत्यनिष्ठ कसे होऊ शकतो? आम्ही अनेकदा ते उदाहरण वापरतो जे आमचे गुरु महाराज नेहमी वापरायचे. हे चोरांमधील प्रामाणिकपणाचे उदाहरण आहे. समजा या खोलीत आपण सर्वांनी ठरवले की आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधील सर्व पैसे लुटणार आहोत. तर आपण आपल्या अतिशय विस्तृत योजना आखतो आणि इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट जबाबदारी असते. एक जण दारात थांबतो, एक जण बाहेरच्या पोलिसाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो, दुसरा जण वॉकी टॉकी घेऊन उभा असतो, असे अनेक जण. तुम्हाला माहीत आहे, दरोडेखोर खूप चालाख असतात, विशेषतः न्यूयॉर्क शहरात. अरे देवा, रस्त्यावरचा अगदी सामान्य दरोडेखोरसुद्धा त्याला जे हवे आहे ते कसे मिळवायचे याची किती चलाख योजना आखतो. म्हणजे चोर खूप हुशार असतात. खरे तर आमचे गुरु महाराज म्हणाले, चोर होण्यासाठी तुम्हाला समाजातील सर्व व्यवसायांमधील सर्वात हुशार आणि साधन संपन्न व्यक्तींपैकी एक असावे लागते. तर एक चांगला चोर. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की जर आपल्याला ही स्टेट बँक ऑफ इंडिया लुटायची असेल तर आपल्याला अतिशय हुशार आणि अतिशय साधन संपन्न असायला हवं. ठीक आहे, कल्पना करा की आपण ते केलं आहे. आपल्याकडे लाखो करोडो रुपये आहेत आणि आपण ते या खोलीत परत आणतो आणि मग आपल्यापैकी एक जण उभा राहून म्हणतो, आता आपण हे पैसे प्रामाणिकपणे वाटून घेऊया. कोणतीही फसवणूक नाही, कोणतीही चोरी नाही. यालाच चोरांमधील प्रामाणिकपणा म्हणतात. आता पोलीस दारातून आत येतात आणि म्हणतात, सर्वांना अटक करण्यात आली आहे. आणि आपण म्हणतो, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही ते प्रामाणिकपणे वाटून घेत आहोत. No cheating going on, no stealing. This is called honor amongst thieves. Now the police get honestly. You may be dividing it honestly amongst yourselves, but factually. तुम्ही ते आपापसात प्रामाणिकपणे वाटून घेत असाल, परंतु वस्तुतः ते सर्व स्टेट बँक ऑफ इंडियाचे आहे. तुम्ही सर्वजण तुरुंगात जाणार आहात. या जगात हीच आपली परिस्थिती आहे. आपण आपल्या सामान्य व्यवहारात अतिशय दानशूर आणि प्रामाणिक असू शकतो, परंतु वस्तुतः सर्व काही भगवंतांची मालमत्ता आहे आणि जर आपण त्याचा वापर त्याच्या इच्छेनुसार करत नसू तर आपण चोरच आहोत. म्हणून खरी सत्यनिष्ठा ही सत्याच्या आकलनावर आधारित असली पाहिजे. सत्य हे आहे की सर्व लोक महेश्वरम, सर्व काही भगवंताची मालमत्ता आहे आणि आपण त्यांचाच अंश आहोत. आपले नैसर्गिक कार्य हे आहे की आपण त्यांचे शाश्वत सेवक आहोत. भगवंतांचा शाश्वत सेवक म्हणून त्या क्षमतेने कार्य करणे हेच सत्य आहे. इतरांच्या सेवेत भगवंतांच्या वतीने कार्य करणे. काही लोक विचारतात, तुम्ही नेहमी भगवंतांबद्दलच बोलता का? मानवतेचे काय? जर तुम्ही भगवंतांची सेवा केली तर तुम्ही मानवतेचीही सर्वोत्तम सेवा कराल, कारण तुम्हाला प्रत्येकाच्या हृदयात भगवंत दिसेल. तुम्ही कोणाचाही मत्सर करणार नाही. तुम्ही सर्वांवर प्रेम कराल. प्रत्येक सजीवाबद्दल त्याची जात कोणतीही असो, राष्ट्रीयता कोणतीही असो, धर्म कोणताही असो किंवा तो कोणत्याही प्रजातीचा असो, तुम्हाला कळवळा वाटेल. तुम्हाला प्रत्येक सजीवाच्या हृदयात एक प्रिय भाऊ दिसेल. हीच करुणा आहे.
या जगात आपल्याला असे आढळून येते की जे लोक इतरांना मदत करण्यासाठी सर्व स्तरांवर, अगदी शारीरिक स्तरावरही पुढे येतात, ते सामान्यतः असे लोक असतात ज्यांना मनात देवावर श्रद्धा व प्रेम असते. कलकत्त्यात मदर टेरेसा त्या सर्वात गरीब, आजारी आणि पीडित लोकांसाठी रस्त्यावरच राहत आहेत, कारण त्यांना त्यांच्या हृदयात देव दिसतो. त्या हे सर्व केवळ एक व्यवसाय म्हणून करत नाहीत, तर त्या हे प्रेमापोटी करत आहेत. म्हणून जर आपण सत्य समजून घेतले तरच आपण सर्व स्तरांवर समाजाची खऱ्या अर्थाने सर्वोत्तम सेवा करू शकतो. आणि ते कसे? सत्य समजून घेण्याची प्रक्रिया काय आहे? अगणित युगांपासून ही प्रक्रिया सांगितली गेली आहे. सत्य जाणणाऱ्यांचे ऐकणे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात. To hear from those who know the truth. In the Bhagavad Gita, Lord Shri Krishna describes Thadvidi pranipatena pariprashnena sevaya upadekshanti te jnanam jnaninas darshana. ते म्हणतात, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला गुरुजवळ जावे लागेल. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांची सेवा करा. आत्मज्ञानी आत्मा तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, कारण त्याने सत्य पाहिलेले असते. हे केवळ इतकेच नाही की हिंदू परंपरेतील एक बाब आहे, वेदांमध्येही याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. In the Vedas it is also explained Tadvijnanartham sugurum eva abhigachyate. की वेदांचा अभ्यास करूनही सत्य जाणणाऱ्या गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या धर्माचे सार कधीही समजू शकणार नाही. बायबलमध्ये देखील येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ज्यांना कान आहेत ते माझ्याकडून ऐकतात. ख्रिस्ती लोक सत्य केवळ याच कारणासाठी समजू शकतात, कारण त्यांनी प्रभू येशूंकडून ऐकले आहे, जे त्यांचे गुरु आहेत. मोहम्मद यांनी सत्य सांगितले, म्हणून प्रत्येक धर्मात सत्य काय आहे हे समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संत व्यक्तींच्या जवळ जाणे होय. म्हणूनच असे म्हटले जाते, Only means of understanding what is truth is by approaching saintly persons. And therefore it is said, sadhu sanga sarva sastra koy, lava matra sadhu sanga sarva siddhi hoy. संत व्यक्तीच्या संगतीपेक्षा अधिक अनमोल आणि प्रिय अशी कोणतीही देणगी भगवंताने आपल्याला दिलेली नाही, कारण संत व्यक्तीच्या क्षणभराच्या संगतीनेही आपल्यासाठी मुक्तीचे दरवाजे उघडू शकतात. महात्सेवम द्वारम अहोरव मोक्तेस्तमोद्वारम योषित संगी संगम. पापी लोकांच्या संगतीने आपण पापी वृत्तीचे होतो. आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे की जर आपल्याला मुले असतील तर सर्वात मोठी चिंता ही असते की मुले कोणाच्या संगतीत राहतील. विशेषतः आजच्या समाजात, हे भगवंता, जर तुमची मुले अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या मुलांच्या संगतीत असतील तर तुमचे मूलही अंमली पदार्थांचे सेवन करेल. मी ह्याची हमी देतो. जर तुमची मुले धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांच्या संगतीत असतील तर तेही धूम्रपान करतील, कारण तुम्ही ज्यांच्या संगतीत राहतात तसेच तुम्ही बनता. जर तुम्ही संत व्यक्तींच्या संगतीत राहिलात तर तुम्हीही संत व्यक्ती बनाल. जर तुम्ही सत्य जाणणाऱ्या व्यक्तीचे ऐकले तर तुम्हाला सत्य समजेल. महाराज परीक्षित यांच्याकडे जगण्यासाठी 7 दिवस उरले होते. ते विश्वाचे राजे होते. आपल्या सर्व संपत्ती, सर्व शक्ती आणि सर्व प्रभावाच्या जोरावर ते आपल्या शेवटच्या 7 दिवसात काहीही करू शकले असते, बरोबर? पण त्यांनी काय करायचे ठरवले? त्यांनी संत व्यक्तींच्या संगतीत बसून त्यांच्याकडून सत्य ऐकण्याचे ठरवले. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना सांगितलेली एक गोष्ट आहे. मृगारी नावाचा एक शिकारी होता. हा माणूस जन्मापासूनच अत्यंत पापी होता. रक्तपातावर प्रेम करण्यासाठी आणि इतरांना दुःख भोगताना पाहण्यासाठीच तो जन्माला आला आणि वाढला होता. काही लोक असेच असतात. याची कल्पना करणे कठीण वाटेल, पण ते खरे आहे. त्याच्या वडिलांनी त्याला प्राण्यांना अत्यंत कुशलतेने अर्धमेले करायला शिकवले होते, जेणेकरून ते प्राणी तासनतास वेदनेने किंचाळत राहतील आणि शेवटी मरतील. मग महान संत
नारद मुनी जंगलातून फिरत होते आणि फिरत असताना त्यांनी पाहिले की हे सर्व प्राणी वेदनेने तडफडत आहेत, रडत आहेत आणि किंचाळत आहेत. ते त्यांना यातना देण्यासाठी त्यांच्या शरीरावर अगदी मोक्याच्या ठिकाणी बाण मारण्याचा विचार करत होते. ते विचार करत होते की इतका क्रूर कोण असू शकतो. तेवढ्यात हा शिकारी त्यांच्यासमोर आला आणि नारद मुनींनी विचारले, हे कुणी केले आहे, तुला माहीत आहे का? तो अतिशय गर्विष्ठ होता. तो म्हणाला, हां, मीच केले आहे. तो म्हणाला, मी माझ्या धनुष्याने हे केले आहे. पिढ्यानपिढ्या आमचं कुटुंब ही परंपरा चालवत आलं आहे आणि माझ्या हातून इतर जीव रडत आणि किंचाळत आहेत हे पाहण्यापेक्षा मोठा आनंद मला आयुष्यात दुसरा नाही. मग नारद मुनींनी त्यांना समजावून सांगितले, तुला निसर्गाचा नियम माहीत आहे का? प्रत्येक क्रियेला समान आणि अनुरूप प्रतिक्रिया असते. आणि त्यांनी त्याला कर्माचे नियम समजावून सांगितले आणि त्याला स्वीकाराव्या लागणाऱ्या दुःखांच्या प्रकारांचे दर्शन घडवले. आणि मृगारी, तो शिकारी, अतिशय भयभीत झाला आणि म्हणाला, कृपया मी स्वतःसाठी निर्माण केलेल्या या भयंकर नियतीतून मुक्त होण्यासाठी मी काय करू ते सांगा. नारद मुनी म्हणाले, आधी तू तुझं धनुष्य तोड. तो म्हणाला, पण माझं धनुष्य जे मी आयुष्यभर वाहिलं आहे तेच माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. मी त्यांची काळजी घेतो. नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याशी एक सौदा करतो. तू तुझ्या कुटुंबाकडे जा आणि त्यांना विचार. तुझ्या वाट्याला येणाऱ्या या सर्व दुःखांबद्दल त्यांना सांग आणि विचार की ते तुझ्यासोबत ती दुःख भोगायला तयार आहेत का? तो परत गेला. त्याने त्यांना नेमकं सांगितलं. भविष्यात त्यांना कोणत्या प्रकारच्या यातना सहन कराव्या लागणार आहेत. ते म्हणाले, तुम्ही सर्वजण माझ्यासोबत यायला तयार असाल, बरोबर ना? कारण मी हे सर्व तुमच्यासाठी केलं आहे. ते म्हणाले, नाही, आम्ही त्यासाठी तुझ्यासोबत येणार नाही. म्हणून तो नारद मुनींकडे परत गेला आणि म्हणाला, असं दिसतंय की आता मला एकट्यालाच दुःख भोगावं लागेल. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझं धनुष्य तोड. सरते शेवटी परमेश्वरच प्रत्येकाची काळजी घेतो. जर तुम्ही सत्यनिष्ठ झालात, जर तुम्ही तुमचे जीवन आणि सत्याचा शोध समर्पित केलात, तर भगवंत तुमची काळजी घेतील. जर तुमचा भगवंतांवर विश्वास असेल तर या जगात काहीही टिकवण्यासाठी तुम्हाला पापी असण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचा व्यवसाय सोडण्याची गरज नाही. तुम्ही व्यावसायिक होऊ शकता, तुम्ही डॉक्टर होऊ शकता, तुम्ही वकील होऊ शकता, तुम्ही शिक्षक होऊ शकता, तुम्ही शेतमजूर होऊ शकता, शेतकरी, वास्तुविशारद, अभियंता, शेअर दलाल, तुम्ही गृहिणी होऊ शकता, तुम्ही संन्यासी होऊ शकता. तुमचा जो काही नैसर्गिक कल असेल तो व्यवसाय तुम्ही चालू ठेवा, परंतु तुमचा व्यवसाय सत्याच्या आधारावर करा. नाहीतर तुमचे संपूर्ण आयुष्य खोटे आहे. तो एक भ्रम आहे. म्हणून नारद मुनींनी त्याला त्याचे धनुष्य मोडायला सांगितले आणि त्याने ते मोडले आणि तो एक महान संत बनला. नारद मुनींनी त्याला भगवंतांच्या नावाचा जप करून मन कसे शुद्ध करावे हे शिकवले. त्यांनी त्याला जीवनाचे खरे ध्येय काय आहे हे शिकवले. तो इतका प्रसिद्ध संत बनला की त्याचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी सर्व देशातून लोक येऊ लागले. एके दिवशी नारद मुनी आपल्या एका मित्रासोबत पर्वत मुनींसोबत त्या ठिकाणी परत आले. ते जवळ पोहोचत असताना मृगारी नावाच्या या माजी शिकाऱ्याला दिसले की माझे गुरु येत आहेत. केवळ त्यांच्या कृपेने, केवळ त्यांच्या कमळमुखातून निघालेल्या शब्दांनीच मी शुद्ध झालो आहे. म्हणून त्याला केवळ त्यांना वंदना करून प्रेम आणि आपुलकीने अभिवादन करायचे होते. आणि चालत जात असताना त्याला रस्त्यावर मुंग्या दिसल्या आणि तो थांबला आणि त्या निघून जाईपर्यंत त्याने अतिशय काळजीपूर्वक वाट पाहिली आणि त्यांना दूर करण्यासाठी एक कापड टाकले. आणि पर्वत मुनींनी नारद मुनींकडे पाहून म्हटले,
तुमच्यासारख्या संताचा हाच महिमा आहे की अत्यंत क्रूर हृदयाचा भयंकर मारेकरीसुद्धा केवळ तुमचे ऐकून एका मुंगीलाही इजा करण्यास तयार होत नाही. या भूमीत जन्मलेल्या संत व्यक्तींमुळे भारताची संस्कृती जगभरात सर्वात प्रसिद्ध आणि पूजनीय आहे. हेच भारताचे वैभव आहे. संत लोक भारतात अर्थव्यवस्थेसाठी, आर्थिक हेतूंसाठी येत नाहीत. लाखो भारतीय पैशासाठी पश्चिमेकडे जातात, पण पाश्चात्य लोक साधूंना भेटण्यासाठी, आध्यात्मिक ज्ञानासाठी भारतात येतात. आपण हे जाणले पाहिजे की आपले आध्यात्मिक जीवन यावर अवलंबून आहे की आपण किती नम्र होऊन संत व्यक्तींचे ऐकण्यास तयार आहोत. कारण या प्रक्रियेशिवाय आपल्याला सत्य कधीच समजणार नाही. आपण हे धर्मग्रंथ नियमितपणे वाचले पाहिजेत, परंतु ते आत्मज्ञानी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आणि या प्रक्रियेद्वारे एक तपस्या, एक यज्ञ म्हणून वाचले पाहिजेत. याचे वर्णन श्रीमद भागवतामध्ये केले आहे. It is described in Bhagavatam. नास्त प्रायेषु भाद्रेषु नित्यं भगवती सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर् भवति नैष्टिकी. श्रीमद भागवत आणि धर्मग्रंथांमधून भगवंतांचा संदेश नियमितपणे ऐकल्याने आणि त्या शिकवणींनुसार आचरण करणाऱ्या व त्यांचे ऐकणाऱ्या व्यक्तींची नियमितपणे सेवा केल्याने आपल्या हृदयातील सर्व अशुद्धता नाहीशी होते आणि सत्य आपल्या हृदयातूनच दुपारच्या सूर्याप्रमाणे तेजस्वीपणे चमकू लागते. आणि ज्यावेळी सत्याचा तो सूर्य आपल्या शब्दांतून, आपल्या कृतींतून, आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूतून, आपल्या व्यवसायातून, आपल्या कुटुंबातून आपले हृदय प्रकाशित करतो, त्यावेळी आपण जगाला प्रकाशमान करू शकतो. आपण भगवंतांचे प्रकाशमान सत्य सर्व दिशांना परावर्तित करू शकतो. आणि हीच सर्वात मोठी सेवा आहे जी आपण मानव समाजाला देऊ शकतो. आणि या प्रक्रियेद्वारे आपण या अराजकतेच्या युगात शांती मिळवू शकतो आणि आपण शांतीचा प्रसारही करू शकतो. खरी शांती, वरवरची कृत्रिम ठिगळांची शांती नव्हे, तर आपण या अराजकाच्या युगात इतरांना खरी शांती देऊ शकतो. कारण ज्यावेळी तुम्ही सत्याचे, ईश्वरांप्रती प्रेममय भक्तीचे स्थान प्राप्त करता, त्यावेळी तुम्हाला आढळेल की कुठेही अराजकता नाही. ज्यावेळी तुम्ही भगवंतांना ओळखता त्यावेळी तुम्हाला समजते की ते परिपूर्ण आणि पूर्ण आहेत आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणारी प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आणि पूर्ण आहे. या जगातील गोष्टी कशा परिपूर्णपणे चालू आहेत याची कल्पना करणे अकल्पनीय आणि अशक्य वाटू शकते, परंतु त्या तशाच आहेत. केवळ आपली दृष्टी हीच एक अपूर्णता आहे. आपली आध्यात्मिक दृष्टी ही अज्ञानामुळे आलेला मोतीबिंदू आहे. सत्य समजून घेऊन आणि त्याचा शोध घेऊन आपण तो मोतीबिंदू दूर करू शकतो आणि आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट कशी परिपूर्ण आहे हे पाहू शकतो. सर्व काही भगवंतांची प्रेमळ कृपा आहे. केवळ बौद्धिक समाजातून नव्हे, तर आपण ते आपल्या अंतःकरणातून अनुभवू. केवळ बौद्धिक समजातून नव्हे, तर आपण ते आपल्या अंतःकरणातून अनुभवू शकतो. जीवनातील प्रत्येक परिस्थितीत भगवंतांची प्रेमाची अभिव्यक्ती हीच खरी शांती आहे. आणि ती अमूर्त नाही, ती काहीतरी अशक्य गोष्ट नाही, ती तुमच्या स्वतःच्या आत्म्याइतकीच जवळ आहे. परंतु आपण सुख आणि शांती शोधण्यासाठी इतर सर्व दिशांना धावत आहोत. आपल्याला केवळ आपल्या जीवनातील प्राधान्यक्रम आपल्या आत्म्याकडे आणि भगवत सेवेकडे वळवण्याची गरज आहे. संत व्यक्तींच्या संगतीने सत्य ऐकून आपण धर्मांच्या या 4 तत्वांचे पालन कसे करावे हे शिकू. तपस्या, स्वच्छता, दया आणि सत्यनिष्ठा.
आपण ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, ज्यू असो किंवा बौद्ध असो, आपला धर्म कोणताही असो, आपला धर्म बदलण्याची गरज नाही. सनातन धर्म हा वेदांमध्ये शिकवलेला संदेश आहे. वेद हिंदू धर्म शिकवत नाहीत, वेद सनातन धर्म शिकवतात. हिंदू धर्म म्हणजे मुळात सनातन धर्माची आधुनिक समज आहे. परंतु सनातन धर्माचा अर्थ आहे हे समजून घेणे की तुमचे जीवनात एक शाश्वत आवश्यक मूळ स्थान आहे. तुम्ही भगवंतांचे सेवक आहात आणि त्या प्रेममय सेवेत गुंतून त्यांच्यावर प्रेम करणे हाच सनातन धर्म आहे. आणि प्रत्येक धर्म मूलतः सनातन धर्मच शिकवत आहे. ज्यावेळी आपण ही जाणीव आपल्या हृदयात, आपल्या जीवनात ग्रहण करू शकू, त्यावेळी आपल्याला शांती मिळेल. या अराजकाच्या युगात आपल्याला केवळ शांतीच मिळणार नाही, तर आपल्याला अराजकताही दिसणार नाही. आपल्याला केवळ हेच दिसेल की मी प्रत्येक सजीवाला या अराजकाच्या भ्रमातून बाहेर काढण्यासाठी कसा एक नम्र सेवक आहे. हे सर्व एका स्वप्नासारखे आहे. चला आपण जागे होऊया. हेच जीवनाचे सर्वात मोठे ध्येय आहे. या अराजकाच्या स्वप्नातून जागे होणे आणि प्रत्येक आपले शाश्वत वैभव व भगवंतांचे शाश्वत वैभव समजून घेणे. खूप खूप धन्यवाद. जसं आपल्याकडे एक डॉक्टर असतो, तसंच आता समजा एखाद्याला कॅन्सर झाला आहे आणि तुम्ही म्हणता, प्रिय साहेब, आम्हाला कॅन्सर आहे आणि जर तुम्ही लगेच उपचार घेतले तर तुम्ही या आजारातून वाचू शकता, नाहीतर तुम्हाला त्रास होईल आणि तुमचा मृत्यू होईल. आणि तुम्ही म्हणता, तुम्ही इतके निराशावादी का आहात? तुम्ही माझी निंदा का करत आहात? हे निराशावादी आहे का? हे वास्तववादी आहे. तुम्ही आता खूप आनंदी असाल, तुम्ही आता खूप निरोगी असाल, परंतु कॅन्सर तिथे आहेच. हे अगदी असं आहे की कधीकधी लोक अतिशय निरोगी असतात. ते केवळ नियमित तपासणीसाठी जातात आणि त्यांना एक असा आजार आढळतो जो त्यांचा जीव घेणार असतो, परंतु त्यांना अजून त्या आजाराची लक्षणं जाणवतही नाही आहेत, पण तो आजार येत असतो. म्हणून ज्यावेळी डॉक्टर त्या आजाराचं निदान करतात आणि त्या रुग्णाला सांगतात, हा त्यावरचा इलाज आहे, परंतु तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की तुम्हाला तो आजार आहे, तेव्हा तो रुग्ण म्हणतो, नाही नाही, हे निराशावादी आहे. तुम्ही निराशावादी का बोलत आहात? सकारात्मक का नाही राहत? बघा, मी तरुण आहे, मी आनंदी आहे, मी धावतो आहे, मी खेळ खेळतो. तर डॉक्टरला रुग्णाच्या सध्याच्या आरोग्याची पर्वा नसते, त्याला रुग्णाच्या भविष्याची काळजी असते. बरोबर ना? शेवटी बघा, लोक सिगरेट ओढतात आणि दारू पितात. बरं वाटतं, करा. डॉक्टर तुम्हाला हेच सांगतील का? नाही, ते तुम्हाला सांगतील, तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो, तुम्हाला हृदयरोग होऊ शकतो, हे करणं थांबवा. तर लोक आयुष्यातील तथाकथित सुखांनी इतके धुंद झाले आहेत, त्यांना हे कळत नाही की जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे त्यांच्यावर येणारच आहेत. हे निराशावादी नाही, तर हे वास्तववादी आहे. तुला मरायचं आहे की नाही सांग मला, तू मरणार की नाही? म्हणजे तू सुद्धा निराशावादी आहेस. तू मला निराशावादी का म्हणतोयस? तू म्हणतोयस की मरायचं आहे, तर तू खूप निराशावादी आहेस. हे जगच एक निराशावादी ठिकाण आहे, म्हणून वास्तववादी हो. पण तुझं हे म्हणणं की अरे मृत्यूशिवाय दुसरं काहीच नाही, हे खरंच खूप निराशावादी आहे. परंतु भगवंतांचे भक्त तुम्हाला सांगत आहेत, एक पर्याय आहे, शाश्वत जीवन आहे. हा सर्वात मोठा आशावादी विचार आहे, हो की नाही? ज्यावेळी शहामृगाचा वाघ पाठलाग करत असतो आणि तो शक्य तितक्या वेगाने पळतो आणि त्याला दिसते की वाघ आता त्याला खाणार आहे, त्यावेळी तो जमिनीत एक खड्डा खणतो आणि आपले डोके त्यात घालतो आणि डोळे मिटून घेतो आणि म्हणतो, वाघ गेला, आता मी सुरक्षित आहे. तो सुरक्षित आहे का? असे म्हटले जात नाही का की अज्ञान हेच सुख आहे? बरोबर.
अज्ञान खूप सुखदायक आहे, परंतु या जगात ज्ञान अतिशय वेदनादायी आहे, कारण त्यामुळे तुमची काय अवस्था आहे हे तुम्हाला कळतं. ते शहामृग डोळे उघडो वा मिटो, त्याला खाल्लं जाणारच आहे. तो कबूल करो वा न करो, तुम्ही मरणारच आहात. तुम्ही कबूल करा वा न करा, बरोबर? तुम्ही म्हातारे होणारच आहात. तुम्ही कबूल करा वा न करा. हे निराशावादी नाही, तर हे वास्तववादी आहे. कारण यावर एक इलाज आहे. एक असा मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही हे कायमचे टाळू शकता. तुम्हाला केवळ ते औषध घ्यायचं आहे. औषध तुमच्यासाठी आहे आणि ते काम करते याची खात्री आहे. केवळ ते घ्या, त्याचा स्वीकार करा. भगवंत जशी कृपा देत आहेत त्याचा स्वीकार करा. तर धर्माच्या या 4 तत्वांचे पालन करा आणि मृत्यू पुन्हा येणार नाही. तुम्ही केवळ या नश्वर देहाला त्याचा नैसर्गिक प्रवास करताना पाहाल, पण तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. भगवद्गीतेत वर्णन केले आहे की आत्मज्ञानी आत्मा त्याची शांती आणि आनंद सागरासारखा असतो. आत्मा स्वतःच आनंद, सुख आणि सुखाच्या सागरासारखा आहे. आता या जगात अनेक सुखे येतात आणि अनेक दुःखेही येतात, बरोबर? कधी सुख, कधी दुःख, कधी मान, कधी अपमान, कधी दुःख, सुख. हे सतत समुद्रात येणाऱ्या नद्यांसारखे आहे. नद्या समुद्राला त्रास देतात का? उन्हाळ्यात नदी केवळ थेंब थेंब करून येते. पावसाळ्यात प्रत्येक सेकंदाला लाखो गॅलन आणि लिटर पाणी येते. समुद्रावर काहीही परिणाम होत नाही, कारण समुद्राला स्वतःमध्ये इतकी खोली आहे की त्याच्या तुलनेत लहान मोठ्या नद्या नगण्य आहेत. आता पाण्याच्या डबक्यात जी कोणतीही गोष्ट शिरते ती संपूर्ण डबक्याला विस्कळीत करते, बरोबर? जर आपण आतून अनुभवत असलेली शांती आणि आनंद एखाद्या पाण्याच्या डबक्यासारखा असेल की ज्यावेळी आनंद येतो तेव्हा आपण अत्यानंदित होतो आणि ज्यावेळी दुःख येते त्यावेळी आपण लाटांच्या खळबळीत पूर्णपणे बुडून जातो आणि दुःख भोगतो. पण जर आपल्या हृदयातली शांती एखाद्या महासागरासारखी असेल आणि या जगात जे काही घडत आहे ते आपण अनुभवत आणि समजत असूनही आपण त्याच्या पलीकडे असू, तीच आत्मसाक्षात्कार आहे. तोच तुमचा स्वभाव आहे. आणि जो कोणी मनुष्य तो स्वभाव अनुभवत नाही तो स्वतःची आणि इतरांची फसवणूक करत आहे. कारण केवळ स्वतः तो स्वभाव अनुभवणेच नव्हे तर तो महान खजिना इतरांसोबत वाटून घेणे हे आपले कर्तव्य आहे. भगवान चैतन्य महाप्रभूंनी स्पष्ट केले आहे की धर्माची भूमी, अवतार आणि संतांची भूमी असलेल्या भारतवर्षात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती भारतातील लोकांचा वारसा इतका आध्यात्मिक आहे की परोपकार करणे हे भारतीयांचे कर्तव्य आहे. स्वतः सत्य जाणून आणि ते इतरांना सांगूनच जगाचे सर्वोच्च कल्याण साधता येईल. मग आपण सर्व प्रकारच्या निराशेच्या पलीकडे जाऊ. आपण सत्यामध्ये स्थापित होऊ. दुसरा प्रश्न. तुम्ही म्हणालात की आपल्याला म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू येणार आहे. पण नामजपाने मृत्यूवर विजय कसा मिळवता येईल? भक्त म्हणून आपणही एक दिवस मरणार आहोत. मग नामजपाने मृत्यूवर विजय कसा मिळवता येईल? महाराज उत्तर देतात, सर्वप्रथम भक्तही मरणार नाहीत आणि नास्तिकही मरणार नाहीत. फरक एवढाच आहे की भक्तांना माहीत असते की ते मरणार नाहीत आणि नास्तिकांना माहीत असते की ते मरणार आहेत. परंतु तसे नाही. आत्मा कधीही मरत नाही. आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही किंवा जे अस्तित्वात नव्हते त्याचे अस्तित्व नाही. हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर मेल्यावर आत्म्याचा नाश होत नाही. असे वर्णन केले आहे की आत्मज्ञानी आत्म्यासाठी शरीर हे कपड्याच्या संचासारखे आहे. मृत्यू म्हणजे केवळ वस्त्र बदल आहे. तुमच्यातील चेतनशक्ती आध्यात्मिक आहे. तुम्ही नास्तिक असा किंवा आस्तिक, तुम्ही हिंदू असा किंवा मुस्लिम, बौद्ध, शीख किंवा ख्रिश्चन,
तुमच्यातील आत्मा शाश्वत आहे. येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये म्हटले आहे, जर तुम्ही संपूर्ण जग मिळवले परंतु तुमचा शाश्वत आत्मा गमावला तर तुम्हाला त्याचा काय फायदा? आपल्या समाजात लोक इतके अज्ञानी आहेत की ते या जगातील गोष्टी मिळवण्यावर इतका भर देतात की ते स्वतःला शाश्वत जीवनापासून वंचित ठेवत आहेत. आध्यात्मिक जीवन हा जगण्याचा सर्वात व्यावहारिक मार्ग आहे. लोकांना वाटते की अध्यात्म अव्यवहार्य आहे. जे लोक इतर सर्व गोष्टींमध्ये अयशस्वी होतात त्यांच्यासाठी ते आहे. ते सर्वात व्यावहारिक, सर्वात बुद्धिमान आहे, कारण ते सत्यावर आधारित आहे. तुम्ही शरीर आहात की आत्मा? जर तुम्ही शरीर असाल तर धर्म पूर्णपणे अव्यवहार्य आहे, परंतु जर तुम्ही आत्मा असाल तर भौतिक जीवन पूर्णपणे अव्यवहार्य आहे. म्हणून प्रश्न असा आहे की तुम्ही शरीर आहात की आत्मा? जर तुम्ही शरीर असाल तर तुमच्या मृत्यूसाठी सगळे का रडत आहेत? शरीर तर तिथेच आहे. जिवंत शरीर आणि मृत शरीर यात काय फरक आहे? त्यात चेतना नसते. चेतना ही भौतिक घटकांची रचना नाही. चेतना ही एक ऊर्जा आहे जी आत्म्यासारख्या आध्यात्मिक गोष्टीतून बाहेर पडते. जोपर्यंत आत्मा जड वस्तूत प्रवेश करत नाही तोपर्यंत तिला जीवन नसते. म्हणून हे अतिशय व्यावहारिक आहे की तुम्हाला कधीही मरावे लागणार नाही. मला कधीही मरावे लागणार नाही. हा केवळ आत्मसाक्षात्काराचा प्रश्न आहे की तुम्ही कोण आहात. जो आत्मसाक्षात्कार करतो तो कधीही मरत नाही. जो आत्मसाक्षात्कार करत नाही तो मृत्यूचा विचार करत राहतो आणि त्याचे दुःख भोगतो. काही प्रश्न आहेत का? प्रश्न: तुम्ही इतरांशी व्यवहार करताना सत्यनिष्ठ, सचोटी आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवण्याबद्दल बोलत आहात आणि तुम्ही त्यात शक्यतोवर हा वाक्प्रचार जोडला, शक्यतोवर. आता आपण हे कितपत करू शकतो आणि त्याचे समर्थन करण्याची शक्यताही आहे. तर माझ्यासाठी शक्यतोवर म्हणजे किती असा तुमचा अर्थ आहे का? मला हे कसं कळणार? तर महाराज उत्तर देतात, सामान्य व्यावसायिक व्यवहारांमध्ये कधीकधी केवळ टिकून राहण्यासाठी सापेक्ष सत्यांना कधीकधी मुरड घालावी लागते, बरोबर? जसे आमचे गुरु महाराज आम्हाला नेहमी सांगायचे, प्रत्येक व्यापारी आपल्या ग्राहकाला सांगेल, तुमच्यासाठी मला काही नफा होत नाही. Our Guru Maharaj used to always tell us that every businessman will tell his customer, for you I make no profit. हीच सर्वोत्तम किंमत आहे. तुमच्यासाठी माझे नुकसान होत आहे, पण तुम्हाला विश्वास आहे का की त्याचे नुकसान होत आहे? तो तुमच्यासाठी नुकसान सोसेल का? तुम्हाला वाटते का की तो काहीही नफा न घेता विकेल? पण तो असे म्हणतो कारण त्याला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा असतो आणि त्याचे अतिशय स्पर्धक असतात. तुम्हाला ते विकत घेण्यासाठी, पटवून देण्यासाठी त्याला काहीतरी सांगावेच लागते. म्हणून अर्थातच शक्यतोवर आपण कोणत्याही प्रकारचे असत्य बोलू नये. पण जर ते टिकवून ठेवणे अत्यावश्यक असेल तर आपण कधीकधी सापेक्ष सत्यांना मुरड घालू शकतो. जर ते आवश्यक असेल, पण इतक्या टोकापर्यंत नाही की त्यात लोभ असेल. आता आपण दुसऱ्याला फसवण्याचा किंवा दुसऱ्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत होतो. जर आपला हेतू फसवण्याचा किंवा हानी पोहोचवण्याचा असेल किंवा आपल्या बोलण्याने दुसऱ्या जीवाला हानी पोहोचत असेल किंवा त्याची फसवणूक होत असेल तर ते पाप आहे. परंतु हे एक सापेक्ष सत्य आहे. कधीकधी गरजेपोटी आपल्याला काही गोष्टी बोलाव्या लागतात, परंतु तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की गरजेपोटी तसे बोलल्यावरही काहीतरी प्रतिक्रिया होणारच. म्हणूनच वेदांमध्ये वर्णन केले आहे की जो कोणी व्यवसाय किंवा सांसारिक काम करतो त्याने आपल्या पैशातील काही टक्के रक्कम भगवत जागरूकतेच्या म्हणजेच कृष्ण भावनेच्या प्रसारासाठी द्यावी. असे केल्याने जी काही अटळ प्रतिक्रिया असेल तो ती शुद्ध करतो. जर त्या टाळता येण्यासारख्या असतील तर तुम्ही त्या टाळल्याच पाहिजेत. परंतु जर त्या अटळ असतील तर तुम्ही त्यातील काही भाग भगवंतांच्या सेवेत देऊन त्याचे प्रायश्चित्त करू शकता.
आणखी काही प्रश्न आहेत का? भक्त प्रश्न विचारतात, तर मग त्या संदर्भात एका पूर्ण वेळ भिक्षूची विश्वासार्हता आणि परिवर्तनशीलता कशी असते, म्हणजे त्याच्या तुलनेत? महाराज उत्तर देतात, तो त्या विरुद्धचा प्रश्न आहे का? हां, हे खूप चांगले आहे. ते परोपकारी कार्य आहे. ते सत्वगुणातील कार्य आहे. सत्वगुणातील कार्यामुळे तुम्हाला अत्यंत सुखद कर्मफळ मिळेल. तुमची चेतना उन्नत होईल. तुमची चेतना शुद्धही होईल. म्हणून ते कार्य झालेच पाहिजे आणि ते थांबवता कामा नये. पण जर तुम्ही ते भक्तीच्या कृष्ण भावनेच्या भावनेतून केले तर तेच कार्य केवळ परिपूर्ण परोपकारीच नाही, तर ते परिपूर्ण आध्यात्मिकही आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जर तुम्ही रुग्णांना औषध देण्याचे परोपकारी कार्य करत असाल, परंतु तुम्ही भगवंतांचे शाश्वत सेवक आहात या सत्याच्या जाणीवेने ते करत असाल आणि मदतीसाठी जाणीवपूर्वक भगवंतांच्या सेवेत ते करत असाल, तर ते उत्तम आहे. हरे कृष्ण.